हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो, आपण सुरुवात केली होती तुमच्या फर्स्ट चॅप्टरला म्हणजे ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या चॅप्टरला. बाळांनो, आपण मागील लेक्चर पर्यंत काय काय बघितलं एकदा ते शॉर्टली रिवाइज करून घेऊयात. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघितलं होतं की ट्रायंगलची अँगल बायसेक्टर्स ड्रॉ करून त्याचा इन सेंटर ड्रॉ केला होता. बरोबर, इन सेंटर फाइंड आउट केला होता. त्यानंतर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल काढली होती आणि मग त्याचा सर्कम सेंटर फाइंड आउट केला होता आणि मग त्या तिघही ट्रायंगल्सची अँगल बायसेक्टर्स ड्रॉ करून इन सेंटर फाइंड आउट केली होती आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट ऑन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल काढली होती आणि त्याचेही सर्कम सेंटर आपण फाइंड आउट केले होते. मग एकदा शॉर्टली की कुठल्या ट्रायंगलचा इन सेंटर आणि सर्कम सेंटर कुठल्या पार्ट मध्ये येतो, जर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वगैरे साठी किंवा ओरल क्वेश्चन मध्ये जर क्वेश्चन आला तर ते तुम्हाला आठवायला सोपं व्हावं म्हणून आपण एक टेबल कन्स्ट्रक्ट करून घेणार आहेत. ओके, आणि त्याआधीही मी तुम्हाला काय सांगणार आहे ते बघा. बाळांनो, आपण काय बघितलं होतं की परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. मग आपण काय बघितलं होतं की अँगल बायसेक्टर, सपोज मी एक ट्रायंगल घेतला, त्याची अँगल बायसेक्टर्स ड्रॉ केली आणि ती अँगल बायसेक्टर्स कशी भेटली होती तुम्हाला? कॉन्करंट भेटली होती. बरोबर, हे तिघही अँगल बायसेक्टर्स कशी होती? कॉन्करंट. सो दिस पॉइंट इज कॉल्ड एज पॉइंट ऑफ कॉन्करन्स and this point of concurrence is nothing but your in center and that is denoted by I. So we are going to write down here first that the point of concurrence, the point of concurrence of angle bisectors of a triangle is called in center. ओके, म्हणजे काय, जे अँगल बायसेक्टर्स आपण ड्रॉ करतो ते कॉन्करंट असतात. मग ते एका पॉइंटला मीट होतात, तोच तुमचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स झाला. मग त्यालाच आपण काय म्हणत होतो? इन सेंटर. मग त्या इन सेंटरला आपण डिनोट कसं करतो रे बाळांनो? आय. सो दिस इन सेंटर is denoted by letter I. ओके, सो तसंच आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स फाइंड आउट केला होता जेव्हा कुठल्याही ट्रायंगलचे आपण काय परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ केले ऑन द साइड्स ऑफ ए ट्रायंगल. ओके, मग त्या ट्रायंगलच्या साइड्सवर जेव्हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ केले आणि त्याचा एक पॉइंट ऑफ कॉन्करन्स भेटत होता तुम्हाला, जिथे तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काय होत होते? मीट. मग या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला काय म्हटलं होतं आपण? सर्कम सेंटर, विच इज डिनोटेड बाय लेटर सी. सो वी आर गोइंग टू राइट डाउन दिस ऑल्सो. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स of perpendicular bisectors on the sides of a triangle. The point of concurrence of perpendicular bisectors on the sides of a triangle is called circumcenter. ओके, आणि तो सर्कम सेंटर जो असतो बाळांनो, तो आपण कसा डिनोट करतो रे? सो द सर्कम सेंटर
circumcenter is denoted by letter C. Okay, आले लक्षात? पॉइंट ऑफ कॉन्फरन्स ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज सर्कमसेंटर इन सेंटर. आणि तो डिनोट कसा करतो तुम्ही? आय ने डिनोट करतात. तसंच point of concurrence of perpendicular bisectors on the sides of a triangle is called as circumcenter, and that circumcenter is denoted by letter C. ओके बाळांनो, हे झालं तुमचं सर्कमसेंटर म्हणजे काय आणि इन सेंटर म्हणजे काय. मग आता आपल्याला काय बघायचं आहे की प्रत्येक ट्रायंगलचा सर्कमसेंटर आणि इन सेंटर जो आहे तो कुठे लाय होतो, म्हणजे कुठल्या पार्ट मध्ये असतो. तर आपण एक छोटासा टेबल बनवून घेऊयात, म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. तर एका कॉलम मध्ये बाळांना आपण काय घेणार आहे, सगळ्या ट्रायंगल्सची नावं घेणार आहोत. ओके, टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. टाइप्स ऑफ ट्रायंगल्स घेतली आपण फर्स्ट कॉलम मध्ये, आणि सेकंड कॉलम मध्ये काय घेणार आहे आपण, पोझिशन ऑफ इन सेंटर. इन सेंटर. आणि लास्ट कॉलम मध्ये आपण घेणार आहोत पोझिशन ऑफ सर्कमसेंटर. ओके, मग सगळ्यात आधी आपण काय घेऊया, अॅक्यूट अँगल ट्रायंगल. अॅक्यूट अँगल ट्रायंगल. अॅक्यूट अँगल ट्रायंगलचा इन सेंटर कुठे असतो रे बाळांनो, आपण काय बघितलं होतं, इंटेरियर पार्ट ऑफ द ट्रायंगल. इंटेरियर पार्ट आपण असंही म्हणू शकतो. इन द इंटेरियर of the triangle. ओके, अॅक्यूट अँगल ट्रायंगलचा पोझिशन म्हणजेच इन सेंटर कुठे असतो, इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. तसंच आपल्याला काय बघायचं आहे, अॅक्यूट अँगल ट्रायंगलचा सर्कमसेंटर कुठे असतो, तो पण कुठे असतो तुमचा, इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. इन द interior of the triangle. Okay, after that we are going to see the next type of triangle, that is right angle triangle. मग राइट अँगल ट्रायंगलचा इन सेंटर कुठे असतो रे बाळांनो, आठवा बरं. right angled triangle. ओके, सो जसं आपण बघितलं होतं की पोझिशन ऑफ इन सेंटर ऑफ अॅक्यूट अँगल ट्रायंगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. लाईकवाईज राईट अँगल ट्रायंगलचा आपण इन सेंटर कुठे येतो, इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. इन द इंटेरियर of the triangle. Okay, after that
पोझिशन ऑफ सर्कमसेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल. बाळांनो, आपण ड्रॉ केला होता आणि बघितलं होतं की सर्कमसेंटर कुठे येतो राईट अँगल ट्रायंगलचा? ऑन द हायपोटेनस. ऑन द hypotenuse. Okay, after that what we have seen, the next type of triangle, that is obtuse angled triangle. obtuse angled triangle बघूया ना आपण आता. obtuse angled triangle. बाळांनो, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा इन सेंटर कुठे असतो? तो सुद्धा कुठे असतो? इन द इंटेरियर. इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. ओके, and after that, position of circumcenter of obtuse angle triangle is in the exterior of the triangle. बाळांनो, हा टेबल तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि जसं की मी तुम्हाला आता टेबल मध्ये लिहून दिलंय, तुम्हाला रिमेंबर कसं करायचंय बघा. एक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, या तिघांचाही इन सेंटर कुठे येतोय? इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. मग इन सेंटर जो काही असणार आहे तुमचा, तो नेहमी कुठे असणार आहे? इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? सर्कमसेंटर एक्यूट अँगल ट्रायंगलचा कुठे आहे? इंटेरियर. राईट अँगल ट्रायंगलचा कुठे आहे? ऑन द हायपोटेनस. अँड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा कुठे आहे? इन द एक्सटेरियर ऑफ द triangle. So you are going to note down all this in your notebook, and we are going to move forward to the next practice set, that is your practice set number 1. बाळांनो, तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या फर्स्ट प्रॅक्टिस सेटला, प्रॅक्टिस सेट नंबर 1, and in that question number 1 is draw the line segment of the lengths given below and draw their perpendicular bisectors. आपल्याला काही गिवन लेंथचे लाईन सेगमेंट्स दिलेली आहेत आणि ती ड्रॉ केल्यानंतर आपल्याला त्याचं काय ड्रॉ करायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. Whenever you are going to draw perpendicular bisector of a line segment, that perpendicular bisector will divide your line segment into two equal parts. म्हणजे जो काही तुम्हाला गिवन लेंथचा सेगमेंट दिलेला आहे त्याला जर तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो काय करणार आहे? तुमच्या लाईन सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करणार आहे. मग आपल्याला सगळ्यात आधी काय करायला लागणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ अ लाईन सेगमेंट ऑफ 5.3 सेंटीमीटर. आपण पहिला सब क्वेश्चन सॉल्व्ह करूया. त्यामध्ये तुम्हाला लेंथ काय दिली आहे लाईन सेगमेंटची? 5.3 सेंटीमीटर. बाळांनो, तुमच्याकडे स्केल असते अशी, बरोबर? मग या स्केलवर तुम्हाला 5.3 काउंट करायचं आहे टू ड्रॉ अ लाईन सेगमेंट ऑफ 5.3 सेंटीमीटर. मग तुम्ही काय 0 पासून स्टार्ट करणार 5 पर्यंत आणि त्या पुढचे 3 लाईन्स, म्हणजेच तुमचा काय 5.3 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट ड्रॉ होणार. मग तुमचा लाईन सेगमेंटचा फर्स्ट पॉइंट कुठे येणार आहे? या 0 वर. आणि दुसरा पॉइंट कुठे येणार आहे? इथे 5.3 वर. 5.3 वर म्हणजे 5 नंतर तुमच्या 3 लाईन असल्या की तिथे तुमचा सेकंड एंड पॉइंट येणार आहे. सो तुम्ही तुमची स्केल यूज करायची आहे. मी माझ्या रेफरन्ससाठी माझ्या बोर्डच्या साइज नुसार माझी स्केल यूज करते. ओके, सो आय एम गोइंग टू ड्रॉ अ लाईन सेगमेंट ऑफ 5.3 सेंटीमीटर. तर 0 ला मी माझा फर्स्ट पॉइंट घेतला आणि इथे 5 नंतर 3 लाईन्स म्हणजेच माझा झाला 5.3 सेंटीमीटर. ओके बाळांनो, या लाईन सेगमेंटला तुम्ही नावही देऊ शकता. फर्स्ट पॉइंटला एक नाव द्यायचं, लाईक आय हॅव गिवन नेम टू दिस पॉइंट एज पॉइंट ए अँड हिअर पॉइंट बी. ओके, मग आता हा AB लाईन सेगमेंट झालाय माझा 5.3 सेंटीमीटरचा. बाळांनो, आपल्याला इथे याचा जे काही सेंटीमीटर्स आहे, किती सेंटीमीटरचा काढलाय तुम्ही? 5.3 सेंटीमीटरचा. मग इथे नोट डाऊन पण करून घ्यायचं 5.3 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे?
परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं कंपास लागणार आहे. सो यू आर गोइंग टू टेक कंपास. त्या कंपास मध्ये एक रॅन्डम डिस्टन्स घ्यायला लागणार आहे. काय कसं सांगितलं होतं मी, मोर दॅन हाफ तुम्हाला रॅन्डम डिस्टन्स घ्यायचा आहे. मग आता ए पॉइंट वर मी माझ्या कंपासचा एक पॉइंट ठेवणार, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं, अबव अँड बिलो साइडला काय करून घ्यायचंय, आर्क करून घ्यायचंय. सो आय एम गोइंग टू मेक आर्क ऑन बोथ द साइड्स ऑफ एन लाइन सेगमेंट्स. Again I am going to take same distance. हे काही तुमचं कंपास मधलं जे काही डिस्टन्स असणार आहे ते सेम ठेवायचं, कॉन्स्टंट ठेवायचं आणि बी पॉइंट वर ठेवून दोघं साइडला अबव अँड बिलो आर्क करून घेतले. आता तुम्हाला इथे काय भेटतंय रे बाळांनो, इथे तुम्हाला काय भेटतंय, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस आर्क्स. So you are going to join this point of intersection of arcs and this one point of intersection of arc. So you will get the perpendicular bisector of this line segment. बाळांनो, या लाइन सेगमेंटचा हा काय परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच काय, यांनी या लाइन सेगमेंटचे किती पार्ट केले असतील, दोन इक्वल पार्ट केले असतील. बाळांनो, हा 5.3 चा लाइन सेगमेंट काढला त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर बरोबर आहे की नाही ते तुम्ही कसं व्हेरीफाय करणार, तुम्ही 5.3 ला 2 ने डिवाइड करणार, बरोबर. 2 2s are 4. आता रिमाइंडर तुमचा उरला 1. पुढचा नंबर घेतला तो आहे डेसिमल पॉइंट नंतर, म्हणून इथे आपण दिला डेसिमल पॉइंट. पुढचा नंबर आहे 3, सो इट बिकम्स 13. 2 6s are 12, रिमाइंडर 1, सो 2 5s are 10. ओके. मग तुम्हाला 5.3 चे दोन तुकडे केले तर काय, एक तुकडा कितीचा होता, 2.65. म्हणजेच काय, तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टरची जी लाईन आहे ती कुठून जायला हवी, 2.6 आणि 2.7 च्या मधून. आलं लक्षात. सो दिस इज युअर फर्स्ट सब क्वेश्चन, दॅट इज 5.3 सेंटीमीटरचा आपण लाइन सेगमेंट काढला आणि मग त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. तर बाळांनो, आपण आता दुसरा सब क्वेश्चन बघूयात तुमचा. Here you are going to draw a line segment of 6.7 centimeter and then you are going to draw a perpendicular bisector. तुम्ही तुमची स्केल यूज करायची आणि 6.7 सेंटीमीटरचा ड्रॉ करायचा. सो फर्स्ट पॉइंट कुठे येईल तुमचा लाइन सेगमेंटचा, 0 वर. आणि दुसरा पॉइंट कुठे येणार आहे बाळांनो, 6 नंतर 7 लाइन्स काउंट केले की 6.7 होणार तुमचा. अँड देन यू आर गोइंग टू जॉइन दिस 2 पॉइंट्स. जसं आपण आधीच्या लाइन सेगमेंटला नावं देऊन घेतली होती दोघही पॉइंटला, तसंच इथेही देऊन घेणार आहे, P आणि Q. त्यानंतर मी काय केलं, माझं लाइन सेगमेंटची लेंथ काय आहे ती इथे लिहून घेतली, 6.7 सेंटीमीटर. ओके. नाउ I am going to follow the same process, that put one point of a compass on P point. पहिल्या पॉइंट वर तुम्ही ठेवणार आहात आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि दोघे साइडला काय करून घेणार आहात, अबव अँड बिलो साइडला आर्क करून घ्यायचं. सेम डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये कॉन्स्टंट ठेवायचे, Q पॉइंट वर ठेवणार म्हणजेच लाइन सेगमेंटच्या दुसऱ्या एंड पॉइंट वर आणि दोघे साइडला अबव अँड बिलो साइडला आर्क करून घेणार. Okay, now you have the point of intersection of this arc. So you are going to join this. Okay, so हा join केल्यानंतर तुम्हाला हा भेटला PQ लाइन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, जो तुमच्या लाइन सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करणार आहे. जसं आपण इकडे व्हेरीफाय केलं होतं, 5.3 ला 2 ने डिवाइड केला आणि जे काही पार्ट होईल तिथून तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर लाइन जाणार. तसंच तुम्हाला हेही व्हेरीफाय करायचं, 6.7 ला 2 ने डिवाइड करायचं आणि तसे तुमचे दोन इक्वल पार्ट्स यायला हवे. नाउ थर्ड वन. आता थर्ड वन साठी पण काय, I am going to use
I'll draw the line segment फर्स्ट पॉइंट घ्यायचा आहे तुम्ही 0 ला आणि दुसरा पॉइंट घ्यायचा आहे तुम्ही 3 नंतर 8 लाईन्स म्हणजे तुमचा होईल तो 3.8 सेंटीमीटर आणि मग ते दोघही पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे. सो यू गेट द लाइन सेगमेंट ऑफ 3.8 सेंटीमीटर. Okay, now again we are going to follow the same process, that is you are going to take compass, put one point of a compass on first point. आता इथे आपल्या दोन स्टेप्स राहिल्या काय की आधी तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या पॉइंट्सला एंड पॉइंट्सला नाव देऊन घ्यायचं x and y. Okay, and also I am going to write down the length of this line segment, that is 3.8 centimeter. ओके, आता मी माझ्या कंपासचं एक पॉइंट एक्स पॉइंट वर ठेवणार, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार, अबव अँड बिलो साइडला आर्क करून घेणार. सेम डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचा आहे तुमच्या कंपास मध्ये अँड पुट वन पॉइंट ऑफ अ कंपास ऑन वाय पॉइंट, दॅट इज अदर एंड पॉइंट ऑफ अ लाइन सेगमेंट अँड मेक आर्क ऑन बोथ द साइड, that is above and below. Now you have 2 point of intersection of arcs, this one point and this one. So you are going to join this. So you will get the perpendicular bisector of this line segment. हा झाला तुमचा perpendicular bisector of this XY line segment. बाळांनो व्हेरीफाय कसं करणार, 3.8 ला डिवाइड करायचं 2 ने आणि जे काही दोन हाफ पार्ट्स येतात ते मेजर करून बघायचे स्केलने बरोबर आलेत का. ओके, सो दिस इज युअर क्वेश्चन नंबर 1 ऑफ प्रॅक्टिस सेट 1. त्यामध्ये आपण काय केले, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ केले लाइन सेगमेंटचे. मग लाइन सेगमेंटचे परपेंडिक्युलर ड्रॉ करताना तुम्हाला कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल यू आर गोइंग टू ड्रॉ अ लाइन सेगमेंट ऑफ गिवन लेंथ. जी काही गिवन लेंथ असेल त्याचा तुम्ही लाइन सेगमेंट आधी ड्रॉ करून घ्यायचा युजिंग स्केल. आफ्टर दॅट यू गोइंग टू यूज कंपास आणि कंपासचं एक पॉइंट जे आहे तुम्ही फर्स्ट एंड पॉइंट वर ठेवायचं तुमच्या लाइन सेगमेंटच्या अबव अँड बिलो आर्क करून घेणार. सेम डिस्टन्स कंपास मध्ये ठेवायचं, बी पॉइंट वर ठेवणार म्हणजे दुसऱ्या एंड पॉइंट वर ठेवणार, आर्क करून घेणार आणि जे काही तुम्हाला इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क्स भेटतील ते जॉईन करून घ्यायचं. सो विल गेट द perpendicular bisector of a line segment. तर बाळांनो या प्रॅक्टिस सेट मधले जे काही क्वेश्चन्स बाकी आहेत अजून ते आपण बघूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय.